धाराशिवमध्ये शिवसेना उभाठाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत जवळीक वाढल्याचं बोललं जातं। धाराशिव दौऱ्यावर असलेल्या प्रताप सरनाईकांनी प्रवीण स्वामी यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी प्रवीण स्वामींकडून फटाक्यांची आतिषबाजी करत उमरगा निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं। उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरमध्ये फोटो नसल्यानं शिवसैनिकांनीच हे बॅनर फाडले। शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती आहे। दरम्यान शिवसेनेचे नेते भगवान देवकात यांनी हे बॅनर लावले होते। हे बॅनर नेमके कुणी फाडले याचा शोध आता घेतला जातोय। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच राज्यात आणखी एका पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। सध्या शिवसेनेचे प्रतापराव सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत। दरम्यान जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याची मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राणा पाटील आणि सरनाईक दोघेही धाराशिवच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात एकत्र आले होते। यावेळी दोघांनी संवादही साधला। दरम्यान या संदर्भात विचारल्यानंतर अशी मागणी केली नसल्याची सारवासारव राणा पाटलांनी माध्यमांसमोर आणि सरनाईक यांच्यासमोर केली आहे। यावेळी सरनाईकांना मात्र त्यांनी मौन बाळगलं। दरम्यान माध्यमातून यांनी वाद नसल्याचं जरी चित्र रंगवलं असलं तरी त्यांच्या देहबोलीतून मात्र अंतर्गत वादाची चिन्ह स्पष्टपणे दिसून आली। मी इथेच आहे ना, चर्चा कोणी काही करेल हे सपशेल खोटी आहे आणि व्यवस्थित काम चाललंय। आपण सर्वांनी सहकार्य करावं त्याच्यात। या ठिकाणी काय लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आम्हा महायुती सरकारच्या लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या नात्यानं आलेलं आहे आणि मला शेवटी सगळ्या बघा महायुतीचं सरकार आहे। राणा पाटील हे भारतीय जनता पक्ष म्हणजे आमचा सहयोगी पक्ष जो आहे महायुतीतील त्याचे आमदार आहेत। त्यामुळे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये पुन्हा बॅनर वॉर रंगलेला आहे। दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी करत एकमेकांना डिवचलेलं आहे। शिवसेनेकडून बॅनरबाजी करत आधी आदित्य ठाकरेंना डिवचण्यात आलं होतं। यामध्ये आदित्य ठाकरेंच्या रडतानाचं व्यंगचित्र लावत ही बॅटरी लवकरच संपणार, घराणेशाहीवर चालते असा उल्लेख करण्यात आला होता। दरम्यान उबाठानं याला प्रत्युत्तर दिलंय, ही शहासेना लवकरच संपणार, कारण अशा प्रकारचा मजकूर लिहत व्यंगचित्र काढून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर दिलं। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात मुंबईत पोस्को आणि बलात्कारासह इतर प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। प्रफुल्ल लोढा याला अटक देखील करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल लोढा याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली असून तपासणी दरम्यान लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पोलिसांनी जप्त केल्यात। दरम्यान आरोपीनं अनेक युवतींची फसवणूक आणि शोषण केल्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी नवे काय खुलासे होतात हे तपासामध्ये समोर येईल।